नमस्कार। मी सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि काही दिवसांनी येणाऱ्या नवदुर्गोत्सवाच्या शुभेच्छा देतो। आपला हा भारत देश प्रगल्भ आहे। भारत देशाचं वैभव खूप मोठं आहे। भारत देशाची ओळख संपूर्ण विश्वभरामध्ये आहे आणि भारताची ही ओळख निर्माण करण्यासाठी या भारत देशाची परंपरा, या भारत देशाचे उत्सव, या भारत देशाच्या चालीरीती, या भारत देशातील हा बंधुत्व भाव समरसता त्यासाठी कारणीभूत आहे। परंतु सध्या जर आपण आत्मचिंतन केलं किंवा केलं पाहिजे मुद्दामहून की आता सध्या गणेशोत्सव आहे, नवदुर्गोत्सव येतोय। जर आपण पूर्वी विचार केला तर पूर्वी या उत्सवाच्या निमित्ताने जाती समाजाच्या भिंती तोडून समाज एकत्रित येत होता किंवा ते यावं यासाठी ही सगळी उत्सवांची निर्मिती केली होती। काल जो गणेशोत्सव पूर्वी व्हायचे, जे नवदुर्गोत्सव साजरे केले जायचे, त्यामध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न व्हायचे, आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन व्हायचं, आपल्या ज्या चालीरीती संस्कृती आहे, कला आहे, त्यांना वाव मिळत होता आणि त्यासाठी याचा उपयोग करण्यात येत होता। आज जर आपण गणेशोत्सव दुर्गोत्सवाचं चिंतन केलं तर आज असं वाटतं की आपल्या असलेल्या ज्या संस्कृती आहे तिचा ऱ्हास बघायला मिळतो, त्या संस्कृतीचा विपर्यास बघायला मिळतो, आपल्या देवाची अवहेलना आपल्याला या उत्सवामध्ये आज बघायला मिळतं। यासाठी सगळेच गणेश मंडळ, नवदुर्गोत्सव मंडळ कारणीभूत नाहीत। काही ठिकाणी आमचं जाणं असतं, त्या ठिकाणी खूप चांगले उपक्रम राबवले जातात, आम्ही त्यांचं कौतुकही करतो, आम्ही त्यांच्या सोबत असतो, आशीर्वादही देतो। तर आज जी परिस्थिती आहे की व्यसन वाढली, डीजे, त्याचं जे आवाजाची तीव्रता आहे, त्यामुळे होणारे आजार, आपल्या देशाची आपणच जी देवाची विटंबना करतो हे प्रकार फारच, किंवा गणपती बुडवायला जाताना अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी नदीत बुडायचे प्रकार, कारण ते शुद्धीवर नसतात किंवा ते भान ठेवत नाही। तर हा गणेशोत्सव आम्हाला बुडवण्यासाठी नाहीये, हा गणेशोत्सव आम्ही बुडत असताना आम्हाला तारण्यासाठी आम्ही उपयोगात आणला पाहिजे। जर आपण विचार केला की उद्या हा गणेशोत्सव दुर्गोत्सव कसा असला पाहिजे, तर पूर्वी होता ना तसा असला पाहिजे। उद्या कसा असला पाहिजे, लोकमान्य टिळकांनी जी भूमिका मांडली, हा गणेशोत्सव तशा पद्धतीचा असला पाहिजे। या गणेशोत्सवाच्या माध्यमातून उद्या भविष्यामध्ये समाज एकत्रित यावा, समरसता निर्माण व्हावी, यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने परिवार एकत्रित यावा, कला गुणांना वाव मिळावा। आपली जी परंपरा आहे, गणेशोत्सवाची सुरुवातच मुळी गणेश भगवंताचं महत्वच मुळी आईवडिलांच्या मुळे आहे की आईवडिलांना काय महत्व द्यावं, यासाठी गणेश पूजले जातात, प्रथम पूजेचा मान त्यांना मिळतो। पण आज आपण बघितलं की गणेश विसर्जनाला गेलेली जी मुलं आहेत ते घरी येईपर्यंत जीव धोक्यात असतो, ते वेदनेमध्ये असतात। आई वडिलांना त्रास देण्यासाठी गणेशोत्सव नाहीये, आई वडिलांच्या पूजनासाठी आहे। म्हणून अशा पद्धतीने भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया की आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, त्यानुसार ह्या सगळ्या कार्यक्रमाचं, उत्सवाचं आयोजन व्हावं, देशाला समृद्ध करण्यासाठी आयोजन या पद्धतीने व्हावं। फक्त पैशांचं प्रदर्शन करणं आणि आपण आपले मन मौजीपणाने करणं, आपण मौज नक्की करावी पण त्यामध्ये मर्यादा असल्या पाहिजे। आपण आयोजन करावं, कितीही मोठं करावं, पण त्यात मर्यादा असले पाहिजे। तर या मर्यादेला धरून आणि मर्यादा लक्षात ठेवून आपण गणेशोत्सव, दुर्गोत्सव साजरे करावे। वेळोवेळी या उत्सवाच्या पूर्वी सगळ्या मंडळांनी एकत्रित बसून आपण काय करावं, एकमेकाचं अनुकरण करावं आणि वेगवेगळे चांगले समाज उपयोगी उपक्रम यामध्ये राबवावे। मला आठवतं लहानपणी मी वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन मी भाषणं द्यायचो, मला एक प्लॅटफॉर्म मिळायचा। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या कलागुणांना प्लॅटफॉर्म आपण या उत्सवामध्ये द्यावा आणि कला वृद्धिंगत कराव्या, समाजाने एकत्रित यावं, तरुणांनी एकत्रित येऊन धर्म रक्षणासाठी, समाज रक्षणासाठी आपण संकल्प करावा। यासाठी या उत्सवांचा उपयोग आपण सगळ्यांनी करूया। उत्सवाच्या मी शुभेच्छा देतो, अपेक्षा व्यक्त करतो, धर्म संत समाजाच्या माध्यमातून योग्य दिशेने आपण ही परंपरा घेऊन जाऊ। सर्वांना खूप खूप